भाजपमध्ये तिकीट कापलं गेल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये जाणं पसंत केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी भाजप गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्यावरती टीकेची जोड उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खासदार उन्मेष पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? आज काय पत्रकार परिषद घेतलेली होती, काय सांगायचं आहे आपल्याला? मी निश्चित उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या क्रांतीची मशाल हातामध्ये घेतल्यानंतर मी टीकेची जोड नाही, मी वास्तव आणि शाश्वत मुद्द्यावर उत्तर मागण्याचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे नात्याने त्यांना उत्तर देण्यासाठीचा कार्यकर्ता आहे नात्याने प्रयत्न करतोय। बँकेच्या संदर्भात, सोसायटीच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात उत्तर यांच्याकडे नाही, गट सचिवांच्या संदर्भात यांनी उत्तर दिलं नाही, केळी उत्पादक विम्याच्या संदर्भात त्यांच्याकडे उत्तर नाही, दूध उत्पादकांना भाव देऊ शकत नाहीत तर नाहीच, या उलट अनुदानाची रक्कम वेळेत त्या ठिकाणी देण्यासाठीचे प्रस्ताव देखील दाखल करत नाही। इतके जर गेंड्याची कातडी तुमची झाली असेल तर जनाची नाही तर मनाचा तरी विचार आपण केला पाहिजे। आज खाजगी संस्था जिल्ह्यातल्या 98% उत्पादकांना बोनस, जो फरक 5 रुपये मिळून देत आहेत, 200 कोटीतला 111 कोटी रुपये बोनस दिला गेला, 90 कोटी रुपये शिल्लक आहे शासनाकडे आज, पण तुमचा प्रस्ताव जात नाही। मग तुम्ही काय करताय? तिथे प्रशिक्षण केंद्राला धूळ खात पडलं, त्याला निधी नाही, मात्र तुमच्या रेस्ट हाऊस AC करायला, IAC करायला पैसे तुमच्याजवळ आहेत तिथे। त्यामुळे दूध उत्पादक जो सकाळी 4ला उठून चारा पाणी करून संध्याकाळी दूध काढतो, त्या होरपडलेल्या दूध उत्पादकाचे प्रश्न, लिंबू उत्पादकाला फळगळ होते त्याला अनुदान नाही, तिकडे मोसंबीला विदर्भात अनुदान देता, भात शेतीला अनुदान देता, कापूस उत्पादकाला अनुदान नाही, लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्राला बजेट नाही, सायट्रस इस्टेट मंजूर झाल्या विदर्भात, ती इथे नाही। त्यामुळे कॅबिनेटला तुम्ही नक्की करतात काय, हा प्रश्न माझा गिरीश महाजन नाही। आणि जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल, व्होकल फॉर लोकल मुद्द्यावर तुम्ही जर त्या ठिकाणी उत्तर देऊ शकत नसाल तर मत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही। दादा, कालच्या एका सभेमध्ये आपण थेट गिरीश महाजनांचे लाच काढण्यापर्यंतचं वक्तव्य केलेलं आहे, असं काय झालं की आणि मी जे म्हणतो, आपल्याकडे परंपरागत म्हण आहे, जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे। म्हणजे मला ते यासाठी म्हणायचं आहे की संवेदनशील कार्यकर्ता असला पाहिजे, की जर मी 25-25 वर्ष आमदार असेल, मी 8-8, 9-9, 10-10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला बसत असेल, अरे कधी मुका बैरा माणूस राहिला असताना तो सुद्धा म्हटलं, अरे विदर्भाला देत आहे मराठवाड्याला, माझ्या जळगावला पण टाका सायट्रस इस्टेट, नाहीतर मी मंजुरी देणार नाही दाढ उठे त्यांची। जर कापसाला, अरे भात शेतीला देत आहे बोनस, माझ्या कापूस उत्पादकाला पण न्याय द्या, मी आंदोलन केलं होतं, मला शेतकरी त्यांना मी जबाबदार आहे, तिथे तुमची दाढ उठत नाही। लिंबूवर्गीय सायट्रस इस्टेटला नाही, फळांना नाही, अनुदानासाठी पाठपुरावा नाही, मग तुम्ही काय नुसते सत्तेतून पैशातून सत्ता आणि समाजात मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये मिळून इकडे समाजाचं रक्त प्यायला तुम्ही त्यासाठी राजकारण करतात का? त्यामुळे माझा जो प्रश्न आहे, जनाची नाही तर मनाची, मी अंतर्मनाला उत्तर देत असतो। त्यामुळे आपण मनाचा ठाव घेतला पाहिजे, आपल्या मनाला विचारलं पाहिजे, मी किती न्याय देतोय, मी किती गंभीर आहे प्रश्नांना, मी किती वाचा फोडली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात ते उत्तरं शेतकऱ्यांना, तरुणांना अपेक्षित, त्यावर उत्तर द्यावं। माझ्यावर आरोप आणि आक्रोश करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फोकस करावं। 5 लाख मतांनी दोघे उमेदवार निवडून येतील असं त्यांचा अंदाज आहे, तुम्ही कसं बघताय त्यांच्या? मला त्यांना म्हणायचं आहे, आपकी बार ते 5 लाख पार म्हणताय, आम्ही म्हणतोय आपकी बार करम पवार। 5 लाख मतं तर तुम्ही घ्यायचं गणित जोडा ना। भाजपा डोके मोजते, सध्या डोक्यातलं काय ते मोजत नाही आहे। भाजपा काउंट हेडचा करतोय, आम्ही डोक्यातल्या मनाचा आम्ही काउंट करतोय। त्यामुळे मन आमच्यासोबत आहे म्हणून मत आम्हाला मिळणार आहे। डोके जरी दिसले, गर्दी जरी दिसली तर दर्दी लोक आमच्यासोबत आहे, शेतकरी आमच्यासोबत आहेत, तरुण आमच्यासोबत आहे, आणि हे जन आंदोलन झालेलं आहे। त्यामुळे ही लढाई जी आहे ही जन आंदोलनामध्ये परिवर्तित झाली। त्यामुळे मला असं वाटतं की 5 लाख मतं कशी मिळतील याचा हिशोब जर लावला तर तो बरा राहील। परवा जे काही मेळावा झालेला आहे, शक्ती प्रदर्शन केलं असं वाटतंय तुम्हाला? कोणी? महायुतीचा मेळावा झाला जळगावला परवा, तो आपल्यालाच माहिती आहे। आपल्याच माध्यमातून मी बघितलं, वेगळ्या माध्यमातून, की जर 2,500 खुर्च्यातल्या 700 खुर्च्या खाली काय परिस्थिती होती आणि काय त्या ठिकाणी मुद्द्यावर कुठलाही विषय नव्हता, कुठल्याही राजकारणाला हेतू असला पाहिजे, आपला स्पष्ट दिशा असली पाहिजे, आपण का राजकारण करतो, का आपले मुद्दे आहे, त्याला बगल देत मूळ मुद्द्याला सोडत कुठेतरी वेगवेगळ्या प्रश्नावर न्यायचं ते आहे। त्यामुळे मला वाटतं शक्ती नाही तर त्यांच्या त्या ठिकाणी जी अशक्त झाले त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी होतं। ज्यांचं पुण्य संपलं ते भाजप सोडून जातात असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। आपल्याला लोकांनी संकट मोचन नाव दिलं, आपल्याला देव नाही केलं अजून लोकांना। तुम्ही पाप पुण्याचा हिशोब ते करतात, तुम्ही नका करू, लोक करतील त्याचा हिशोब काय तो दिसेल तुम्हाला। आता पुढची लढाई कशी असणार आहे, कारण आव्हान मोठं आहे? पुढची लढाई ही राजकारणाच्या पलीकडे प्रामाणिक प्रश्नावर त्या ठिकाणी संघर्ष करून त्यांना न्याय देण्यासाठी असणार आहे।
दूध, कापूस, लिंबूवर्गीय फळांच्या सोबत केळीसारख्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असणार आहे. त्यामुळे पुढची लढाई ही जात-पात पक्षाच्या पलीकडे जन आंदोलन म्हणून आम्ही लढणार आहोत. तर हे होते खासदार उन्मेष पाटील. पुढची लढाई ही जात-पात धर्माच्या पलीकडे असेल आणि जनतेच्या हितासाठी ही लढाई असेल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.